पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मंचरमध्ये आईनेच पोटच्या मुलाची केली हत्या, मुलीचा गळा आवळून स्वतःही विहिरीत मारली उडी। मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे कौटुंबिक वादातून आणि मालमत्तेच्या कारणावरून पोटच्या मुलाची हत्या करून आईने स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंचर येथे घडली आहे। या घटनेत 6 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून 13 वर्षीय मुलगी गंभीर जखमी आहे। शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास मंचर येथील लालबाग प्रेस्टीज अपार्टमेंटमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली। फिर्यादी आशिष लक्ष्मण बानखेले वय 44 वर्षे राहणार मोरडेवाडी यांच्या पत्नी हर्षदा आशिष बानखेले वय 35 वर्ष यांनी मालमत्तेच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हर्षदा बानखेले हिने सुरुवातीला आपली मुलगी परिज्ञा वय 13 वर्ष हिचा वायरने गळा आवळला आणि तिला बेदम मारहाण केली। मुलगी मृत झाली असे समजून आरोपीने तिला घरामध्ये कुलूप लावून बंद केले। त्यानंतर तिने आपला 6 वर्षाचा मुलगा निहांत याला सोबत घेऊन तपनेश्वर मंदिरासमोरील विहिरीकडे धाव घेतली आणि विहिरीत उडी मारली। मुलाचा जीव घेण्याच्या उद्देशाने हर्षदा हिने निहांतसह विहिरीत उडी मारली। या घटनेत चिमुरड्या निहांत आशिष बानखेले वय 6 वर्ष याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सुदैवाने मुलगी परिज्ञा ही या हल्ल्यातून बचावली असून ती जखमी अवस्थेत आहे। या प्रकरणी आशिष बानखेले यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी आरोपी हर्षदा बानखेले विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) खून, 109 खुनाचा प्रयत्न आणि 115(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा नंबर 91/2026 दाखल अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बडगुजर, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पोसई यादव। या घटनेमुळे मंचर परिसरात मोठी खळबळ उडाली असून घरगुती वादातून एका निष्पाप बालकाचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।